सध्या सोशल मीडियावर एका छोट्या कलाकाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. कारण हा मुलगा एसटी डेपो आणि रेल्वे स्टेशनवरील अनाउन्समेंट्स अगदी हुबेहूब करून दाखवतोय. हा अवलिया कलाकार आहे 9वीत शिकणारा कोल्हापूरचा सर्वेश पाटील. पाहुयात पंकज राणे यांचा हा खास रिपोर्ट. अगला स्टेशन मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. मे आई हैव योर अटेंशन प्लीज. ट्रेन नंबर 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. नेक्स्ट स्टेशन मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस. लालपरी म्हणजेच एसटी बस. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लाखो प्रवाशांचा विश्वास असलेली ही सेवा आजही अनेकांच्या जिव्हाळ्याची आहे. बस स्थानकात बस येताच स्पीकरवरून होणाऱ्या घोषणा सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या घोषणा देखील प्रत्येकाने कधी ना कधीतरी ऐकल्याच असतील. 2 वाजून 17 मिनिटांनी सुटणारी ठाणे छत्रपती संभाजीनगर बस क्रमांक 1913 क्रमांक 20 वर थांबली आहे. ही बस पनवेल स्वारगे मार्गे जाते. धन्यवाद. एक विशेष सूचना, कोणत्याही बेवारशी वस्तू अथवा सामानाला हात लावू नका. मी जेव्हा लहानपणापासून माझ्या मामाच्या गावी जात असताना कोल्हापूर या बस स्टँड वरून जावं लागायचं आणि तिथे प्रत्येक कलरची प्रत्येक अशी वेगवेगळ्या रूपाची मला एस टी दिसायची. तेव्हा मला ते एस टी मधल्या घंटीचा ताल किंवा कंडक्टरची शिट्टी हे सर्व पाहून मला अगदी छान वाटायचं. त्या आवाजाची एक वेगळीच ओळख आहे. या घोषणा संगणकाद्वारे तयार केल्या जातात आणि त्यामागे खास आवाजाची शैली असते. मात्र आता हीच अनाउन्समेंट एका छोट्या मुलानं इतक्या अचूक शैलीत सादर केली आहे की सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ अक्षरशः धुमाकूळ घालतोय. एक विशेष सूचना, कोणत्याही एक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 10111 थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. मी जेव्हा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतो त्यामधले 50% लोक छान बोलतात, 50% लोक चुका कळत असतात. त्यामुळे माझे प्रत्येक जे सहकारी आहेत मला मार्गदर्शन करणारे, जसं की माझे शाळेचे मुख्याध्यापक सर मलमे सर, हे मला प्रत्येक वेळी सांगत असतात की लोक असेच बोलत असतात पण आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. तर हे मी जेव्हा जेव्हा मला त्यांचे शब्द आठवतात तेव्हा तेव्हा मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. कोल्हापूरमध्ये राहणारा सर्वेश पाटील सध्या 9वीत शिक्षण घेतोय. लहानपणापासूनच त्याला वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करण्याची आवड होती. एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावर सतत ऐकू येणाऱ्या अनाउन्समेंट त्याने बारकाईने ऐकल्या. पासूनच असा एका स्त्रीसारखा आवाज होता आणि लोक मला सारखे बोलायचे की याचा आवाज एका मुलीसारखा आहे. तर जेव्हा हे मी ऐकत असताना मला असं वाटलं की हा आवाज आपण काढू शकतो. म्हणजे माझा आवाजाची टोन आणि त्याची जी रेकॉर्डची आवाजाची टोन आहे ती एकत्र जुळत होती. ते 250हून अधिक मी ते रेकॉर्ड माझ्या मोबाईलमध्ये करून घेतले रेकॉर्ड आणि रात्रभर ते ऐकत ऐकत मी ते एक दिवस बोलायला शिकलो, तसाच आवाज काढायला शिकलो. आणि तेव्हा मला इतकं छान वाटलं की म्हणजे हा आवाज मी काढू शकतोय, लोक माझं इतकं अभिनंदन करतायत, आश्चर्य करतायत. तर खूप छान वाटलं तेव्हा. आवाजातील चढ उतार, बोलण्याची शैली आणि शब्दांचा वेग यांचा अभ्यास करत सर्वेशने ही कला आत्मसात केली आहे. आज त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण त्याच्या कौशल्याचं कौतुक करतायत. 11 वाजता सुटणारी ठाणे छत्रपती संभाजीनगर बस क्रमांक 8099 फलाट क्रमांक 2 वर थांबली आहे. ही बस पुणे मार्गे जाते. धन्यवाद. एक विशेष सूचना, कोणत्याही बेवारशी वस्तू अथवा सामानाला हात लावू नका. असं सामान आढळल्यास स्थानकाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. धन्यवाद. यानंतर रेल्वेची अनाउन्समेंट 95222 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
वरून सोलापूर ला जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 9 वरून सुटण्यासाठी तयार आहे. आम्ही आपला प्रवास सुखद हो हीच इच्छा करत आहे. सर्वेश पाटीलने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये त्याने आपल्या काही मागण्या आणि भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर सर्वेश पाटील काय म्हणाला पाहूयात. यांना मागणी आहे माझी की मी एस टी महामंडळचे जे माझ्या आवाजाच्या कलेसाठी लोक मला इव्हेंटसाठी बोलवतात, तर तिकडे जाण्यासाठी मला वाटते नांदेड, नाशिक अशा मोठमोठ्या शहरांकडे मला जावं लागतं. आणि त्यासाठी जो मला बक्षिसाचा खर्च आहे, जे मला बक्षीस देणार आहे, तो सर्व माझा प्रवासासाठीच खर्च होतो पैसे. आणि त्यांना माझी एक विनंती आहे की मला प्रवासासाठी सवलत मिळावी आणि माझं जे प्रवासामध्ये म्हणजे जी सवलत आहे ते मला त्यांनी द्यायला हवी अशी माझी एक विनंती आहे. सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, पण काहींचं टॅलेंट असं असतं जे लोकांच्या कायम लक्षात राहतं. कोल्हापूरच्या सर्वेश पाटीलने आपल्या आवाजाच्या जोरावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. अगदी एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील अनाउन्समेंटची हुबेहूब नक्कल करत त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या छोट्या कलाकाराचं हे अनोखं कौशल्य आता त्याला आणखी मोठी ओळख मिळवून देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन संतोष परबसह पंकज राणे, मुंबई समाचार, मराठी.